सरकारनं सध्या ट्रॅक्टरचा चांगलाच धसका घेतलाय। सध्या गावोगावी ट्रॅक्टर मोर्चे निघतायत। मात्र हेच मोर्चे मुंबईत आले तर काय करायचं हा पेच आत्तापासूनच सरकारला सतावू लागलाय। त्यासाठी सरकारनं ट्रॅक्टर मालकांना थेट नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे। नेमकं काय घडतंय बघूया एक रिपोर्ट। सरसकट मराठा आरक्षण न दिल्यास मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करणार का? गावोगावी निघत असलेला ट्रॅक्टर मोर्चा आर्थिक राजधानीत धडकणार का? राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत ट्रॅक्टर आणून चक्काजाम करणार का? हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे मराठा आंदोलक 24 डिसेंबरला मुंबईत धडकू शकतात अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर मालकांना 149 अंतर्गत नोटीस धाडण्यात आली आहे। गोपनीय माहितीनुसार राज्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबरला मुंबई इथे कार्यकर्त्यांचा जमाव होण्याची शक्यता आहे। त्यात हा जमाव जमवण्यासाठी राज्यातून विविध भागातून ट्रॅक्टर मुंबईत आणली जाणार आहेत। विविध भागातून मुंबईत ट्रॅक्टर आणल्यास मुंबईच्या वाहतुकीला मोठा फटका बसणार असून त्यातून लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल। त्यात सोबत लोकांची गर्दी जमून जाळपोळ, गाड्या फोडणे, रस्ता अडवणे, टायर जाळणे असे प्रकार करून शांतता भंग केली जाण्याची शक्यता आहे। आता काय नोटिसा सोडल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय, म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय। ते जरी या नोटिसा दिल्या काय केलं तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार, कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे। तुम्ही आमच्या सुद्धा भावना समजून घ्या। जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकणार नाहीये, कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे, तुमच्याशी झगडावं लागणार आहे। कारण सरकार तुम्ही आम्ही तुम्हाला नाही भांडायचं, भांडायचं कोणाला? मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाहीये आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही। ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरवाल्या दिल्या गेल्या, आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल। शेवटी जी मुंबई आहे, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पुन्हा एकदा पेटलाय। त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैराग येथे सकल मराठा समाजाकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। 52 गावांमधून सुमारे 500हून अधिक ट्रॅक्टरद्वारे शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला। 24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारनं ठोस निर्णय न घेतल्यास ट्रॅक्टर मोर्चा मुंबईच्या दिशेने काढण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे। आपल्याकडे असलेले ट्रॅक्टर शेतीच्या उपयुक्त कामासाठी घेतलेले आहेत, त्याचा वापर शेतीसाठीच करावा। आपल्याकडे कुणीही मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते, नागरिक ट्रॅक्टरच्या मागणीसाठी आल्यास त्यांना ट्रॅक्टर देऊ नये आणि स्वतःही ट्रॅक्टर सोबत घेऊन येऊ नये। आपण त्यांना ट्रॅक्टर पुरवल्यास किंवा घेऊन गेल्यास आरक्षण संबंधाने गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला, त्याच सोबत कुठलीही शांतता भंग करणारी घटना घडल्यास आपल्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून सदर ट्रॅक्टर जप्त करण्यात येईल। काय गरज आहे का नोटिसा देऊन मराठ्यांना खवळून घ्यायची? मराठ्या नोटिसाने भिणार नाही, उलट खवळत येईन। उगा हाताने काढायला लावू नका, म्हणजे तुम्हालाच काही घडून आणायचंय का काय? नोटिसा देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं का त्यांना नोटिसा द्या म्हणून? म्हणजे सरकारलाच काही चिथावणी द्यायची काय? काय गरज आहे? अगोदरच कसली घोषणा नाहीये, कसलं काही ठरलेलं नाही, अगोदर तुम्हाला नोटिसा द्यायची काय गरज आहे लोकांना? आपले लोक आपलं ऐकतायत, जे संयमी आहेत, कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही, आताही झालं नाही। पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला, आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू, आपलेच लोक राहतील का? बाहेरचे लोक राहतील, ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील। मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतं, कोणी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी करतं, कोणी वैयक्तिक द्वेष भावना असते, यातून हे प्रकार घडतात। मग त्यावेळेला कोण थांबू शकणार आहे? आणि म्हणून अशा वेळेला काही प्रिकॉशन्स सरकारला घ्यावं लागतात, गृह खात्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतात, त्याचाच एक भाग त्या ठिकाणी असेल। शेतकरी नेते रविकांत तुपकर, राजू शेट्टी यांचा देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। तसेच बच्चू कडूंनीही मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यांच्या प्रहार संघटनेचाही शेतकऱ्यांमध्ये दबदबा आहे। त्यामुळे या नेत्यांनी हाक दिल्यास राज्यभरातून शेतकरी मुंबईत धडकू शकतात। सगळ्यात आधी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर मोर्चा निघाला होता। सत्ता केंद्र दिल्लीच्या भोवती निघालेल्या या मोर्चांनी जगाचं लक्ष वेधलं होतं। केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात जानेवारी 2021 मध्ये दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा निघाला होता। शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर्सनी दिल्लीचे प्रवेश मार्ग रोखले होते। केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेताच भाजपच्या किसान मोर्चाने उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर मोर्चा काढला होता।
मनोज जरांगे पाटलाचा जो आदेश ठरेल आणि त्याच्यामध्ये जर ठरलं असं की मुंबईला जायचं तर आम्ही वैराग भाग आणि वैराग भागातून आज 493 ट्रॅक्टरची नोंद झाली आहे मुंबईला जाण्यासाठी आणि इथं उपस्थिती पण 493 ट्रॅक्टरची आहे. तर जास्तीत जास्त आम्ही 700 ते 800 ट्रॅक्टर घेऊन आम्ही मुंबईला जाण्याचे निवेदन आम्ही वैराग पोलीस स्टेशनला आम्ही देण्याच्या विचारात आहोत. येत्या 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान राज्य मागासवर्गीय आयोगानं अहवाल दिल्यानंतर फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊ असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलंय. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर 24 डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षणावर ठोस निर्णय होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे सरसकट आरक्षण न मिळाल्यास जरांगे पाटील काय भूमिका घेणार, यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार मराठा आंदोलक मुंबईत धडकणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. जरांगेंनी खरंच मुंबईवर ट्रॅक्टर मोर्चातून प्रवेश बंदी लादल्यानंतर तरी मराठ्यांच्या जीवनात हक्काच्या सुरक्षित आरक्षणाचा प्रवेश होणार का, हाच खरा प्रश्न आहे. नांदेडहून अजिंक्य धोंगडे, बार्शीहून काशीनाथ क्षीरसागरसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.